हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, आजचा ब्लॉग थोडासा ना गावरान पद्धतीचा आहे बरं का. आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा म्हणा किंवा रगडा म्हणा, गावरान पद्धतीने, जो की तव्यावर करतात. आता कसा करायचा आहे ना, तर नक्की तुम्ही स्टार्ट पासून एंड पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण ब्लॉग कळेल. सो त्यासाठी कनेक्ट राहा. चला, तर इथे आपण सुरुवात केलेली आहे आता मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी. इथे बघू शकता, इथे मी लसूण घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची. यामध्ये थोडंसं तेल आहे आणि यामध्ये मीठ आहे. सो आता कसं कसं करायचंय हे सगळं तुम्ही बघत राहा, जेणेकरून मग तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजतील. इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि त्यावरती तवा ठेवून दिलेला आहे प्रॉपर. असं आपल्याला मिरच्या वगैरे भाजून घ्यायच्या आहेत. सो आता त्यासाठी कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला काय काय पुढे घडतंय ते पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होतील. त्याआधी आहे ना, मिरच्या थोड्याशा आपण कट करून घेऊ शकतो तुकडे, जेणेकरून रगडता येतील आपल्याला चांगली. आणि ह्या ज्या आहेत तर त्या फिक्क्या मिरच्या आहेत, त्यामुळे त्याला काहीच अडचण येणार नाही की मिरच्या तिखट वगैरे आहेत म्हणून. तर इथं जे आहे ना, तर इथे मिरच्या छान अशा भाजतात, त्याला थोडंसं उलटा पालट करत चालायचं. इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्याच्या नंतर आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान अशा परतायला लागलेल्या आहेत. थोडासा तिखटपणा पण कमी व्हायला लागलेला आहे. आता आहे ना, काय होतं सांगू का, गावरान पद्धतीने जर करायचं असेल तर तुम्हाला तव्यावरच करणं आहे. मिक्सरमध्ये काढून मिक्सरमध्ये ग्राइंड करून वगैरे हे काही गावरान पद्धतीने होत नाही. आता गावरान पद्धत पाहिजे असेल तर तो तव्यावरच रगडणं आहे आपल्याला. तीच तर खूप तारेवरची कसरत आहे बरं का. आणि आपण ठेवत पण राहायचं आहे त्या थोड्याशा मिरच्या, कारण की त्या गळायला पण नको जास्त. पण अशा थोड्या फ्राय छान झाल्या की मग त्याला रगडा पण छान लागतो. तेच पण असं कचरट कचरट लागत नाही, कारण की आपण त्याच्यानंतर डायरेक्टली छान असं भाजून घेतलं ना तेलात, तर मग आपण डायरेक्टली त्याला हेच करणार आहोत, त्याला रगडणारच आहोत डायरेक्ट. कारण की कुठंच आपण फ्राय वगैरे करत नाही ती गोष्ट. याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतलेला आहे. यात पण असं छान असं लसूण मिक्स करून घ्यायचा, तो पण छान भाजून घ्यायचा लसूण पण, कारण की लसूण आणि मिरच्या छान जर भाजल्या तर खूप छान लसूण टेस्ट देतो बघा. आणि शक्यतो कमी गॅसवरती भाजायचे आहेत आपल्याला, जेणेकरून मग त्याचा ठसका पण उठत नाही आणि जळत पण नाही. म्हणजे तो पण पूर्ण लसूण थोडासा फ्राय झाला पाहिजे छान. आणि जर तुम्ही गॅस फुल केला तर त्याच्याकडे कंटिन्युअसली हलवत राहायचं, जळत वगैरे काहीच नाही, पटकन पण फ्राय होतं आणि जळत नाही. म्हणजे कमी आचेवरती करतो आपण, त्याची टेस्ट पण थोडीशी युनिक देतो. आता हे भाजून झालेलं आहे माझं, या प्रकारे भाजून झालेलं आहे. तर आता मी इकडे काढून घेणार आहे मिरच्या आणि लसूण. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे. थोडस त्यात पण तेल टाकून घ्यायचं शेंगदाण्यामध्ये. आता हे जे शेंगदाणे होते ते ऑलरेडी मी भाजून ठेवलेले होते, पण तरी पण मी काय केलं, ही शेंगदाणे परत छान असे खरपूस ते तव्यावर करून घेणारे. कारण की जर भाजून ठेवले ना शेंगदाणे तर ते असे खवट वगैरे होत नाही आणि त्याला जाळे वगैरे लागत नाही. म्हणून मी आल्याच्या नंतर ते भाजून वगैरे छान ठेवत असते. ते पण मी कधी कधी शेअर करत तुमच्यासोबत. छानसे असे भाजले आहेत ते. त्याच्यामध्ये मी ऍड करत आहे मिरची आणि लसूण.
ह्यामध्ये आता मी साधं मीठ ऍड करते. तुमच्याकडे जर खडं मीठ असेल जाड मधलं तर ते तुम्ही टाकू शकता, त्याने पण टेस्ट छान येते. मिरची जर आळणी असते त्यामुळे थोडस जास्तच मीठ टाकलं. ते मीठ जे आहे तर ते सगळीकडे छान प्रकारे मिक्स झालं पाहिजे आणि कमी जास्त करून ठेवलेलं आहे आपण. हा जो आहे तर तो तव्यावरचा मिरचीचा रगडा आहे आणि माझ्या पप्पांचा तर खूप फेवरेट आहे. तर ही जी काही गोष्ट आहे आमच्या घरात केल्या जात होती, सो ती इथे मी पण ट्राय केलेली आहे. म्हणजेच मला येतात त्या गोष्टी, सो मी त्या पण तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला रगडायचं आहे. गार झालं तर रगडलं जात नाही, सो त्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहता. आता इथं आहे ना स्मॅशरनी काही जास्त करून रगडल्या जात, स्मॅश होईल ते, त्यामुळे मी गाडी चांगल्याच घेतलेला आहे. तर ताईंनो, अशा पद्धतीने आपला सुंदर असा ठेचा रेडी झालेला आहे, जो की तुम्ही बघू शकतात. आणि भाकरी सोबत तर वाव कसा लागणार आहे तो. सो आता कसा स्टोअर करायचा, काय स्टोअर करायचा हे पण पुढे बघा तुम्ही, जो की महिना दीड महिना टिकतो, त्याला काही इश्यू येत नाही. तर बघू शकतात किती सुंदर असा रगडा तयार झालेला आहे. मस्त असा रगडून झालेला आहे आणि अर्धाले शेंगदाणे जर दाताखाली आले तर खूप सुंदर अशी टेस्ट येते ते. त्यामुळेच मी जास्त काही रगडले नाही, याचा पूर्ण भुगा केलेला नाहीये. आणि मिरची पण तशीच, आणि ही फिक्की मिरची होती जरा. सो आता ज्यांच्याकडे चिनी मातीच्या बरण्या असतील ना तर त्याच्यामध्ये स्टोअर करा. तो खूप दिवस टिकतो, पण खराब पण होत नाही, बुरशी येत नाही, काहीही होत नाही. माझ्याकडे तर सेट आहे. हा जर सेट तुम्हाला बघायचा असेल तर नक्की कमेंट करा मला, मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि त्याचा पॅक करून ठेवलाय, 1 ते 1.5 महिना काही टेन्शन नाही, संपोच तर. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर टच करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे हे पण कमेंट करा.